विजय अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण सिंग्युलरचे प्लुरल करण्याचे नियम बघत होतो. आजचा नियम आपण पाहतोय. ज्या नामाच्या शेवटी यप किंवा यफी येतं अशा वेळेस यप किंवा यफी काढून त्या नामाला वी एस जोडलं की त्याचे अनेकवचन तयार होते. उदाहरणार्थ आपण बघूया लिप हा शब्द आहे. लिपचं अनेकवचन लिव्ज होतं. नाईफ हा शब्द आहे. नाईफचं अनेकवचन नाईव्ज होतं. लाईफ हा शब्द आहे. लाईफचं अनेकवचन लाईव्ज होतं. वाईफ हा शब्द आहे. वाईफचं अनेकवचन वाईव्ज होतं. थिप हा शब्द आहे. थिपचं अनेकवचन थिव्ज होतं. शेल्फ हा शब्द आहे. त्याचं अनेकवचन शेल्व्ज असं होतं. आणखी काही उदाहरणे नमुन्यासाठी आपण पाहूयात. उल्फ या शब्दाचं अनेकवचन उल्ज होतं. काफ या शब्दाचं अनेकवचन काल्व्ज होतं. हाफ या शब्दाचं अनेकवचन हाऊस होतं. सेल्फ या शब्दाचं अनेकवचन सेल्व्ज होतं. लोप या शब्दाचं अनेकवचन लोव्ज असं होतं. शेफ या शब्दाचं अनेकवचन शेव्ज होतं. आणि वार्फ या शब्दाचं अनेकवचन वार्व्स असं होतं. या सर्व शब्दांमध्ये किंवा नामामध्ये ज्या नामा शेवटी यप आलेला आहे किंवा यपी आलेला आहे ते काढून आपण वी एस प्रत्यय जोडलेला आहे. सिंग्युलरचं प्लुरल करताना ज्या नामाच्या शेवटी यप किंवा यपी येतं अशा वेळेस त्याला यप किंवा ई एफ प्रत्यय काढून वी एस हा प्रत्यय जोडला जातो. चॅनल आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.